सगळ्या स्त्रियांना आवडणारं म्हणजे साडीला लावायचे गोंडे। तर अगदी सिंपल आणि छान छान डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत। तशीच आजची सुद्धा डिझाईन आहे, तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा। हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मला एका ताईंची कमेंट होती की तुम्ही कोणत्या कंपनीचा धागा वापरता, तर मी नंदी कंपनीचा धागा वापरते। मला आजपर्यंत तरी त्याचा कलर गेलेला आहे असं वाटलं नाही, पण तुम्ही जर दुसरा कोणता कंपनीचा वापरत असाल तर तुम्ही नंदी कंपनीचा वापरून बघा धागा, किंवा जर तुम्ही हाच धागा वापरत असाल तर तुम्ही चेंज करून बघू शकता। तर हा धागा आहे तो मी एका पॅडला 150 राऊंड राऊंड मारून घेते। तुम्हाला जर गोंडे थोडेसे कमी झुपकेदार पाहिजे असतील तर तुम्ही 100 राऊंड सुद्धा मारू शकता, पण गोंड्यांचा जर आकार असा झुपकेदार असेल तर दिसायला सुंदर दिसतात। आणि आपण या गोंड्यांना काही वेगळी विशेष अशी डिझाईन देणार नाही, कारण माझ्या क्लायंटला अगदी सिंपल दिसणारे गोंडे पाहिजे होते आणि कमीत कमी टाईममध्ये होतील असे करा, कारण त्यांना थोडीशी घाई होती। म्हटलं की तुमच्यासोबत सुद्धा हे सिंपल डिझाईन तुमच्यासोबत शेअर करावी, म्हणजे तुम्हाला सुद्धा नक्की ट्राय करता येतील। तर मी हे जे धागे गुंडाळून घेतले होते ते एका ठिकाणी कट करायचे, एका बाजूला त्याला फेविकॉल किंवा फेविबॉन्ड काहीही लावून तुम्ही पॅक करू शकता, जेणेकरून हे धागे निसटू नयेत। कारण आपण जे आपण धाग्यांची लढ काढलेली आहे त्यातून आपण खूप सारे गोंडे तयार करणार आहोत। जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही एकदम छोट्या एखाद्या कार्डबोर्डला तुम्ही सिंगल गोंडा तयार करू शकता, पण तुम्हाला वेळ खूप लागेल। तर झटपट करायचे असतील तर ही आयडिया अगदी सोप्या पद्धतीने करू शकता तुम्ही। तर कॉटन थ्रेड घेतलेला आहे आणि त्या कॉटन थ्रेडनी मी ते पहिल्यांदा धागा पॅक करून घेते। जितका मला गोंडा उंचीला पाहिजे तितका आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे। आणि आता तुम्हाला जर हा गोंडा अशा पद्धतीने बांधता येत नसेल, त्याला गाठ मारता येत नसेल, तर तुम्ही इथे धागा कट करू शकता आणि नंतर आणखी धागा घेऊन तुम्ही खालच्या बाजूला गुंडाळू शकता। पण तुम्हाला जर झटपट अशा पद्धतीने करता येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा धागा पॅक करू शकता। आता हा जो धागा आहे राहिलेला तो आपण खालच्या बाजूने वरच्या बाजूला सुई काढायची आहे, जेणेकरून आपला हा जो मणी आहे तो घालता येईल वरती। तर ही सगळी सिंपल प्रोसेस दाखवण्याचा मी प्रयत्न करते। आणि इथे मी सिल्वर कलरचा छोटासा मणी घातलेला आहे, कारण जे माझे क्लायंट आहेत त्यांना असे खूप जास्त डिझाईन आणि भडक डिझाईन, खूप मोठी मणी असलेली असं नको होतं, अगदी सिंपल पाहिजे, म्हणून मी त्यांना एक छोटासा मणी घातलेला आहे। आणि सिल्वर कलरची साडीला डिझाईन असल्यामुळे मी सिल्वर वापरते, तुम्ही गोल्डन सुद्धा वापरू शकता। मी आणखी एकदा गोंडा तयार करून दाखवते, तर तुम्ही बघू शकता अगदी एंडला तुम्हाला जितक्या उंचीचा गोंडा पाहिजे तितकं धागा सोडून आपण ह्या कॉटन थ्रेडनी इथे पॅक करून घ्यायचा आहे। पहिल्यांदा इथे 2 वेळा गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपले हे धागे सरकणार नाहीत। तुम्ही इथे सिल्क थ्रेड किंवा दुसरा कोणताही थ्रेड सुद्धा वापरू शकता, पण कॉटन थ्रेडने अगदी पॅक होतात हे धागे, म्हणून तुम्ही शक्यतो कॉटन थ्रेड वापरा। आपल्याला जितका गोंडा पाहिजे तितका आपण हे कट करून घ्यायचं आहे आणि नंतर पॅक करायचा आहे गोंडा। अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि अशाच वेगवेगळ्या डिझाईन्ससुद्धा मी आत्तापर्यंत खूप शेअर केलेल्या आहेत, त्याच्या लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर नक्की तुम्ही चेक करा। खूपच सुंदर डिझाईन आहेत आणि सिंपल पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तुम्ही सुद्धा तुमची साडी अगदी सुंदर बनवू शकता। तर हा गोंडा आहे मी 1 इंचावरती मी लावून घेते। तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर तुम्ही 1 इंचावरती मार्क करून घ्या पहिल्यांदा आणि मग तुम्ही हे गोंडे लावा, जेणेकरून एका लेवलमध्ये आणि एकसारख्या अंतरावरती तुमचे गोंडे लागतील आणि दिसायला खूप सुंदर दिसतात गोंडे। मला जर डायरेक्ट अशा पद्धतीने गोंडे लावता येत नसतील तर तुम्ही सॅम्पल 2-3 वेळा गोंडा तयार करून बघा आणि नंतर तुम्ही साडीवरती काम करू शकता। तर याच पद्धतीने मी सगळे गोंडे लावून घेतलेत, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतायत। सिंपल गोंडे पण साडीचा लुक चेंज करून देत आहेत, तर नक्की हे ट्राय करा।